इतिहास असा काही नाही मोठा वगैरे, सहजपणे आपण या सगळ्या शहीदांना नमन करण्यासाठी, त्यांचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने मोहाची दारूने आपल्या त्या शहीदांना आदिवासी संस्कृतीमध्ये आपले कोणते देव असतील, आपला वाघोबा असेल, वसुबाई असेल, कळमदाई असेल, सगळ्या निसर्ग देवता असतील, आपले शहीद वीर असतील, त्या सगळ्या शहीद वीरांना आपण फुले, त्यानंतर मोहाच्या 2-3 थेंबाने 5 फुले या पद्धतीने त्याची जी काही पारंपरिक पद्धती, कारण हे जे क्षेत्र आहे हे 5वी अनुसूचित क्षेत्र आहे, त्यामुळे इथे जी आपली पूजा करतो आपण ती आपल्या वीरांची पूजा आहे. म्हणजे 13(3) प्रमाणे त्या कायद्यामध्ये ते आपल्या वीरांचं पूजन आपण करतोय. 13(3) कायद्याप्रमाणे आपल्या या पारंपरिक विधी या ठिकाणी आपण संपन्न केलेला आपल्या वीरांचं पूजन करून, म्हणजेच तो आपण त्या कायदेशीर आणि विधीनेच आपल्या संविधानाप्रमाणे कायदेशीर, सामाजिक या सगळ्याच पद्धतीने आपण हे केलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही आणि आपण सर्व या शहीदांना अभिवादन केलेलं आहे. ही जी जागा आहे, जे काही पहिल्यापासून या शिवनेरी आणि हा सगळा 52 मावळाचा परिसर आणि या सगळ्या 52 मावळांवरती आदिवासींचं राज्य होतं. हे 52 किल्ले आणि त्या महादेव कोळी, ठाकर, कातकरी, भिल्ल, वारली सगळ्यात ज्या जमाती आहेत आदिवासींच्या, या सगळ्या कोकणात पासून अरबी समुद्रापासून डांग, गुजरातच्या डांग पासून तर हा जो काही सगळा पुणे आणि हा सगळा परिसर जी काही 52 मावळं जी म्हटलेली आहेत, या सगळ्या क्षेत्रातील किल्ले, त्या प्रत्येक किल्ल्यावरती किल्लेदार असायचा, त्याला नाईक म्हणायचे आणि या सगळ्यांचा नाईक सरनाईक हा शिवनेरीवरती. आता ही जी पाठीमागं सदर आहे, 2 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ टाकला होता, तिथे पाठीमागे सदर आहे की चारी बाजूला त्याला पायऱ्या आहेत. त्या ठिकाणी आपली सामाजिक पंचायत होत होती. सामाजिक पंचायत व्हायची, इथं न्यायनिवाडा व्हायचा, सगळा 52 मावळाचा न्यायनिवाडा या ठिकाणी होत होता. सगळ्या आदिवासी जमाती आणि त्या सगळ्या जमातीचा न्यायनिवाडा असलेली ती जागा सदर. आणि आताच वाजी सरांनी जो इतिहास सांगितला की रंगुल्ला खान आला, मोठी फौज घेऊन आला आणि इथे मोठी लढाई झाली. जे काही आपलं इथलं गाव आहे धामणखेल, त्या धामणखेल गावचे रगतवान, खेमा रगतवान ह्या किल्ल्याचे ते सरनाईक होते आणि सगळ्या 52 मावळांवरती लक्ष ठेवणारे, सगळ्या किल्ल्यांवरती नाईक आणि या सगळ्यांचा सरनाईक इथे. आणि मग इथे जे काही खूप मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मनसर पासून हा जुन्नरचा पूर्ण